धन्यवाद. आपण चेतन स्वामी सरांचा आवाज ऐकला तर जमलेले तमाम मायबाप प्रेक्षक सर्व क्रिकेट रसिक वर्ग सर्व ग्रामस्थ असतील अगदी मैदानाच्या चहूबाजूला पसरलेला सर्व क्रिकेटचा चाहता वर्ग असेल आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांचं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अर्थातच राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये मी क्रिकेट समालोचक निखिल पडते मॅन फ्रॉम अलिबाग करतो इथे सहर्ष 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 स्वागत. एका बाजूला अर्थातच दिव्यांग 11 थळ अलिबाग संघ तर एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच संघ आहे तो म्हणजेच बोरखार संघ. यस, एका बाजूला बोरखार आहे एका बाजूला थळ अलिबाग संघ आहे. बिग बॅटल आहे, दोन षटकांचा सामना. अलिबाग एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती सुमेध पत्रे ला आणलं जातंय. सुमेध पत्रे म्हणजे कोण, ज्यानं अगदी सुप्रीमो ट्रॉफी देखील खेळलेली आहे असा एक नामवंत गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाजी करत असताना रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे देखील त्याची वर्णी लागली होती असा एक नामवंत गोलंदाज आहे. त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी विघ्नेश डाकी आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती युवराज. विघ्नेश आणि युवराज बघा, विघ्नेश आणि युवराज बद्दल देखील सांगितलं जाईल. पंचांकडून इशारा, बॅटल ऑन, ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. चालू झालाय सामना. पहिला चेंडू टॅप केलाय चेंडू कव्हर पॉईंटच्या रिजन मधून फरार होईल. तिथे टिप मधून प्रोटेक्शन चेंडूला मिळेल तिथपर्यंत आपण पाहतोय 2 धावांची इथे परिस्थिती मैदानाच्या वरती. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या त्या फलकावरती पहिल्या चेंडूवरती. पाणदिवे संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि पहिलं षटक सुमेध पत्रे अलिबाग एक्सप्रेस. यावेळेचा हा चेंडू छातीवरती आला होता. अतिरिक्त उसळी टप्पा पडल्याच्या नंतर उसळतोय चेंडू. यश हातामध्ये जाईल चेंडू. तिथे यश मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार. जर्सी क्रमांक 30. बघा, यश बद्दल देखील सांगावं लागेल. यश म्हणजे अर्थातच लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळत आलेला एक खेळाडू आहे. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असा यश मात्रेकडून आपण पाहतोय. शूट केलं जाते बॉल साठी. अगदी पुनश्च एकदा लक्ष केंद्रित करून घेतोय सुमेध. चालू झालाय खोलात टाकलेला चेंडू. आपण पाहतोय जशी बंदुकीमधून गोळी बाहेर पडावी ना तशी सुमेधच्या हातामधून चेंडू बाहेर पडतायत. अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जे 2 फलंदाज आहेत ना, विघ्नेश आणि युवराज, हे त्याच शैलीचे फलंदाज आहेत. हे त्याच साच्यामध्ये बनलेले फलंदाज आहेत. ते संयम त्यांना माहितीच नाहीये. अगदी आक्रमणानिशी फलंदाजी करण्यासाठी त्यांची देखील ओळख आहे. यावेळेचा हा फटका चेंडू चाललाय बिहाइंड विकेट. किरण तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. किरण म्हणजे एक सिनियर मोस्ट खेळाडू आहे. बघा, थळ संघ जेव्हा जिथे अर्थातच व्यावसायिक क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी जात असतो ना तिथे जर्सी क्रमांक 14 किरण लटला आपण पाहत असतो. बघा, संघामध्ये एकतरी सिनियर मोस्ट खेळाडू हवाच, कारण का त्याचा अनुभव असतो ना. क्रिकेटला खूप काही शिकवून देत असतो आणि तो अनुभव आपण पाहतोय अगदी संघाच्या देखील पाठीशी आहे आणि क्षेत्ररक्षण देखील पाठीच करतोय. तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय. फटका चांगला आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे आपण पाहतोय अर्थातच क्षेत्ररक्षण होतंय चांगलं. करेल तिथपर्यंत 2 धावांची भर आपल्याला इथे पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी आहे, अफलातून फलंदाजी करून दाखवावी लागेल. बघा, तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध कराल ना तेव्हा तुमची प्रसिद्धी ही होत असते. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कठीण प्रश्न हे विचारले जातात. त्याची उत्तरं आपल्याला अभ्यास करून द्यावं लागतात. अभ्यासपूर्वक खेळला जाणारा खेळ म्हणजे असतो तो म्हणजे क्रिकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट सुमेध. मोठा फटका आलाय आता बट मधून फलंदाजाच्या. चेंडू यशच्या डोक्यावरती. टाटा बाय बाय, सीमारेषा पार. षटकार.
पावली ही या बोरखार गावाच्या ग्रामस्थांना पावली आहे, परंतु तिचा आशीर्वाद आहे ना अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी निरंतर राहिलाय आणि अगदी तिच्यावरती आधारित हे गाणं देखील वाजवलं जाते बघा. पहिलं षटक तर संपुष्टात आले. पहिल्या षटकाच्या अखेरीस शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पकडून 12 धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि अगदी पवन कोंडाजी हे नाव अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी ज्यानं गाजवली तो पवन कोंडाजी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अगदी जर्सी क्रमांक 47 परिधान करून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना गतीवरती स्वार होऊन नेहमी गोलंदाजी करतो. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये या नावाची चर्चा राहिली, या नावासमोर गर्दी राहिली आणि तो गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलेला असताना प्रचंड गती आहे. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार ठरला होता. पहिला चेंडूवरती आक्रमण केलंय आणि 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 तिथे तिथे नारळ फोडावा लागणार आहे, कारण का तिथेच मागच्या मॅच मध्ये देखील जीवदान मिळालं होतं आणि संघाला पराभूत देखील जावं लागलं होतं. तिथेच जेल सुटतोय यशच्या हातातून, परंतु माणूस आहे, माणसाकडून चुका होत असतात. जर तुमच्याकडून चुका नसत्या झाल्या तर तुम्हाला देखील आम्ही देव म्हटलं असतं. येस, आय एम राईट. मैदानाच्या वरती वळूया जिथे अगदी टप्प्यामध्ये आला होता. पवन चालू झालाय पुनश्च एकदा. राईट मोर द विकेट. पुनश्च एकदा कट कॉपी पेस्ट चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आपण पाहतोय तिथे यश येईल डीपमधून प्रोटेक्शन 2 धावांची इथे. यस यस, बेरीज केली जाईल, 2 धावा घेतल्या जातात. 360 अंशाचं मैदान आहे इथे. जॉमेंट्री, इथे अल्जेब्रा, इथे भौगोलिक परिस्थितीचा वापर करावा लागेल. चला आपण थोडंसं 10वीत जाऊया. 10वीमध्ये आपण एक सूत्र शिकलो होतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे कुठे वापरणार? इथे वापरणार. त्याचा वापर होणार कसा थोड्या वेळात सांगणार. वळूया मैदानाच्या वरती. यस इट इज. हुक केलाय चेंडूला, चेंडू चाललाय तो म्हणजे दन 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 करत सीमा रेषेच्या पर्यंत. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? आणि हो पोहोचलाय. चेंडू सीमा पार. चौकार. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असताना हे षटक आपण अनुभवतोय मित्रांनो मैदानाच्या वरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. बघा बघा, मी काय म्हणत होतो की आपण जी गुणसूत्राचा इथे वापर करत होतो, जेव्हा जेव्हा सर्कल येतं ना तेव्हा तेव्हा सर्कलला वापरले जाणारे थेरम्स, मग पायथागोरस असेल, मग इथे अल्बर्ट आईन्स्टाईन सिद्धांत जो स्पष्ट केला त्याचा देखील वापर कसा होणार ह्याच्या देखील बद्दल चर्चा केली जाईल. आता आपण वळूया जिथे अलॉंग द कार्पेट. हा तिथे फंबल 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 होत असताना मैदानाच्या वरती अगदी 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने फलकावरती धावा आल्यात त्या म्हणजे एकंदरीत 26 सन्माननीय देवेंजी माणिक पाटील यांचं आपण कहतोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष 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 स्वागत. वेलकम ऑन बोर्ड सर, वेलकम ऑन बोर्ड. डायस 28 धावा. पवनचा हा चेंडू लिडिंग एज सापडलाय जाळ्यामध्ये. फासे फेकले गेले होते आणि त्या फास्यामध्ये हा फलंदाज अंत भला तो सब भला अंत असती प्रारंभ. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि आपण
जी आंग्रेन पासूनचा तो अलिबागचा इतिहास एक वेगळा आहे. चला थोडं स्पीडअप करायचंय. थर्ड संघ थोडं फास्ट बाहेर या. यस थर्ड संघ थोडं फास्ट बाहेर या आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तिथे संघ आपण पाहतोय बोरखार हा संघ मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती सन्मान करूया. सन्माननीय श्री रवी यशवंत भोईर आपण पाहतोय आपली सदिच्छा भेट घेत आहेत. अगदी नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून यस त्यांची ओळख देखील आहे. अगदी क्रिकेटच्या विद्यमान नगरसेवक माजी अध्यक्ष माजी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत. उरण तालुका बीजेपी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. असे सन्माननीय सर रवी शेठ यांचं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. चला थोडं स्पीडअप करायचंय थळ अलिबाग संघ, कारण का अजून 2 सामने आपले बाकी आहेत. सेकंड सेमीफायनल 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच थळ अलिबाग या संघाला दिव्यांग 11 हे विसरून चालणार नाहीये नाव, कारण का जिथे जिथे आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय अगदी 12th मॅन म्हणून आपण सक्षम याला पाहतोय. सक्षम संजय पत्रे हे नाव घ्यावं लागेल, कारण का आपण पाहतोय अगदी एक महत्वाची भूमिका असते ना. प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं असतं. बघा सक्षमची आवड काय आहे क्रिकेटमधली. 12th मॅन म्हणून मला बोलवलं गेलं, काही हरकत नाहीये. मी एक खेळाचा मी माझ्या संघाचा सहभाग आहे, मी खेळाडू आहे आणि तेच एक स्पोर्ट्समनशिप दाखवली जाते. त्याचं देखील करूया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती स्वागत. चला थळ संघ आपली सलामीवीर फलंदाज मैदानाच्या वरती पाठवायचे आहेत. निखिल पडते नाव इथेच थोड्या वेळासाठी थांबतंय. मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आणि ऐकत राहा राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे पर्व, ज्याच्यावरती तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे गर्व. वळूया माझे साथी समालोचक अर्थातच चेतन स्वामी सरांचा गोड आवाज ऐकण्यासाठी. डीजे थोड्या वेळासाठी एक गाणं. मास्टर वळूया मॅच कडे. आपण सेकंड इनिंग सुरुवात मात्र नक्कीच झाल्या. 2 षटक जवळजवळ धावा करायचे तुम्हाला. 29 धावेची गरज टीम थळ संघाला. त्याचबरोबर अनिलजी खालचंद्र पाटील साहेबांना विनंती करतो प्लीज आपल्या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आणि या स्पर्धेचा मात्र नक्कीच आनंद घ्यायचा आहे. तुमची जागा तिथे नाही, तुमची जागा या सगळ्या आयोजकांच्या मात्र नक्कीच हृदयात आहे. वळूया मॅच कडे. पहिलाच बॉल ट्रॅक मध्ये आपण पाहताय वेदांत, तर समोर फलंदाज नागेश, नॉन स्ट्राइक एन वरती नो डाऊट आदिल. ओ पहिलाच बॉल मिस्टर स्ट्रोक नो मॅच लँड मध्ये झिरो ट्रॅव्हल होईल की जेल पकडला टीम जेल. जबरदस्त मात्र नक्की जेल स्वतःच्या फायद्रो मध्ये अंतर कापलं आणि अक्षरशः मात्र नक्कीच नागेशला परतीचा प्रवास करण्यास भाग पाडला. बिग विकेट गॉन. आदरणीय जयजी भोईर साहेबांना नक्कीच विनंती करतो, नक्कीच आलेत मंचकावरती. सहर्ष स्वागत साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅच कडे. 29 टार्गेट. पहिल्याच बॉल वरती मोठा विकेट. बिग ब्लास्ट म्हटलं तरी अवघटना नाहीये, कारण विचार केला तर आज या दिवसभरामध्ये अक्षरशः प्रचंड संख्येने मात्र नक्कीच या खेळूचा खेळ बघण्यासाठी मैदान शॉटमध्ये प्रेक्षक जोडले होते. परंतु त्यानंतर घडलं काय तर पहिल्याच बॉल वरती विकेट. आणि कोणत्या सामन्यामध्ये जी खरं तर आपण पाहिलं असेल, एक ट्रॉफी तुम्हाला मात्र नक्कीच पुढे घेऊन जाईल. एक पाऊल पुढे टाकून त्या ट्रॉफी मध्ये नक्कीच पोहोचाल.
तिथून मात्र नक्कीच माघार पडताना पाहायला मिळतोय. पहिलेच बॉलवरती विकेट, बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय वेदांत, तर समोर फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती यशला पाहताय. यश आज चांगली कामगिरी करून आपल्या टीमला यश प्राप्त करून देईल का, हा प्रश्नचिन्ह सध्याच्याकडे तरी पडला गेलाय. कारण 29चं टार्गेट आहे, 11 मध्ये करायचे तुम्हाला. पहिलाच बॉल स्लोवर वन फेकला होता, गती काढली होती बॉलची, अक्षरशः बॉल पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. अपेक्षित नव्हतं, बाउन्सची अपेक्षा ठेवून बसलेला. समोर पाहता यश मध्ये नक्कीच चुकला गेलाय. पहिलाच बॉल डॉट खेळला गेलाय. आता समीकरण येऊन टेपलाय 10 मध्ये 29ची गरज. समीकरण अवघड होत चालला. इथून एखादा मोठा फटका खेचा लागेल टीम थलसंगाला. हडव्या पाटणा खेळचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही या बॉल वरती. फिल्डर घर तर डीप मध्ये आहे, प्रचंड वेगाने येतोय, सिंगल धाव मिळेल आणि स्वतःचा आणि संघाचा श्रीगंश करताना पाहायला मिळतोय यश याला. एक तर मात्र नक्कीच झाली अद्याप तुम्हाला 28 धावा जवळ जवळ 9 बॉल मध्ये. समीकरण अवघड होत चाललाय, पण स्ट्राईक एंड वरती कोण विसरेल. आदिलची मात्र नक्कीच ती फलंदाजी, अनेक मैदानावरची आपल्या नावाची छाप सोडणारा हा आदिल हा आज मात्र नक्कीच उरण नगरीमध्ये दाखल झालाय. चला टीम पांदेव संघाचा कॅप्टन प्रथमेश पाटील वीरू, तर 17 टीमचा मात्र नक्कीच कॅप्टन उपस्थित आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस करायचं, परंतु इथं मोठा प्लस होईल का. फिल्डर आहे त्याला मात्र बीट करू शकला नाहीये. विकेटची संधी असेल का, बिग विकेट गॉन. अजून एक मोठा धक्का टीम थल संघाला, फलंदाज बाद होईल. आदिल बॅक टू द आउट. वेलकम. 8 बॉल 28 धावेची गरज. सामना आठवावा लागेल. इंडिया वर्सेस पाकिस्तान झालेला सामना पुन्हा एकदा आठवावा लागेल. तेव्हा मात्र नक्कीच मैदानावरती विराट कोहली होता, पण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आता नवीन बॅट्समन जयशला पाहताय. 8 मध्ये 28 करायचा तो सामना सुद्धा जिंकला होता टीम इंडियाने, परंतु हे मैदान वेगळं आहे, हे क्रिकेट वेगळं आहे हे. परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला तर मात्र नक्की यश पदरी पडेल हे यात मात्र शंका नाहीये. 8 मध्ये करायची 28 धावेची गरज. बॉल ट्रॅक वरती वेदांतला पाहताय. वा आठव्या बॉल, वा नो लुक स्ट्रोक, फटक्यामध्ये ताकद, धावा देतील अर्धा डझन. बॉल चाललाय सीमा रेषा पार, मिळतील 6. विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंचावरती येऊन असताना व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत केलं. षटकारानं फटका मारला, त्यानंतर पाठीमागे वळला. नो लुक स्ट्रोक. वेस्ट इंडिज संघाचा आंध्र फ्लेचर, अफगाणिस्तानचा आपण पाहिलं राशिद खान, पण मैदानाच्या आतमध्ये अलिबाग थलचा आपण पाहतोय जयेश याला. फटका मारल्यानंतर पाठीमागे पाहिला, त्याला माहिती होतं माझ्या ताकदीवर तर प्रचंड मात्र नक्कीच विश्वास आहे आणि तेच दाखवलं. ओ ब्लॉकवर खोदून का समोर दिशेनं फिल्डर आहे, त्याच्या डोक्याच्या वरतून हाय हॅलो आणि टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. 4 चौकार. आदरणीय कोटगावचे अध्यक्ष जयजी बोर साहेबांना नक्कीच विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंचावर येऊन असता व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल तुम्हाला करायचे, जवळ जवळ धावा आता 18ची गरज. 6 बॉल 18 धावा, 18 धावा 6 बॉल. 18 क्रमांकाची जर्सी नंबर आहे मात्र नक्कीच अक्षरशः क्रिकेट विश्वदानातून सोडलं. 30 मॅच मात्र नक्कीच काढली होती पाकिस्तानच्या घशातून, पण तो हा सामना मात्र नक्कीच जिंकेल का टीम थल संघ हे सुद्धा बघणं गरजेचं असेल. पण त्या ताकदीची टीम आपण पाहताय बोरकर संघ.
चला टीम पांदेवी संघ हे 2 बॉल मात्र नक्कीच फेकण्याच्या अगोदर आलात नाही तर अन्यथा पॅन्टीला सामोरं जावा लागेल असा आयोजकांचा निर्णय आलाय. पहिलाच बॉल मिस्टामिक स्ट्रोक, झेल होईल का? ओ टिपला जातोय झेल. जल्लोष सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. विकेटचा पतन, विकेट क्रमांक 3 आपण पाहताय. फलंदाज बाद होईल. चेक उपस्थित सन्माननीय श्री रविशेठ भोईर उपस्थित आहेत. सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि विद्यमान उपनगराध्यक्ष उरण नगर परिषद अर्थातच नगरसेवक म्हणून त्यांची भूमिका अगदी चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सन्माननीय श्री रविशेठ भोईर, वेलकम ऑन डाईस सर, वेलकम ऑन बोर्ड. थँक्यू सो मच. ओव्हर टू चेतन स्वामी सर. 5 मध्ये करायचे 18 धावा. कंपल्सरी चेस 3 षटकार ठोकावेच लागतील तुम्हाला, अन्यथा 5 चौका ठोका लागतील सामन्यात जिंकण्यासाठी. परंतु जिंकेल कोण? पहिल्याच बॉल वरती करते मोठी विकेट. 5 मध्ये करायचे 18 धावा. नवीन फलंदाज पवनला पाहताय. हो पहिलाच बॉल इनसाइड आउट घ्यायचा प्रयत्न होता, विकेटची संधी मिस झाल्या गेल्या. झेल मात्र नक्की जमिनीत दान झाला. सिंगल झाली या बॉल वरती 8 धावा लागला. धपटली होती जवळ जवळ 12 धावा. 4 बॉल आणि तुम्हाला करायचे 17 धावीची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहताय 4 मध्ये 17ची गरज. 12 वरती 3 विकेट, 1 ओव्हर 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. म्हणजे जवळजवळ 8 बॉल संपले गेलेत. उर्वरित 4 बॉल मध्ये तुम्हाला करायचे 17 धावा. अभी नाही तो कभी नाही ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 मध्ये 12 धावीची 17 धावीची गरज. चेंडू पारला त्या अंतर काय तर उचली न का चेंडू जबरदस्त मात्र नक्कीच पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी चेंडूने खाली तर खालच्या खाली मात्र नक्कीच जाऊन पाठीमागे मात्र नक्कीच ट्रॅव्हल होतोय. 3 मध्ये 17 धावा. 3 मध्ये 3 षटकार ठोकावेत लागतील. टीम आपण पाहताय अलिबाग थल संघाला. त्याचबरोबर अनिलजी खालचंद्र पाटील साहेब विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंचावर येऊन असताना पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 3 मध्ये 17ची गरज. 3 बॉल 17 धावा. या बॉल वरती पलटवार होईल का टीम अलिबाग थल संघाकडून? हो मोठ फटका तर चांगला आहे, पण तो फिल्डर सुद्धा आहे. चांगली फिल्डिंग धावा वाचवतायत काय हेच करावं लागेल. कारण ही ट्रॉफी उचलायची असेल श्री राघोबा शैलेश क्रिकेट कोटना का आयोजित श्री राघोबा शैलेश ट्रॉफी जर तुम्हाला उचलायची असेल ना तर याच प्रकारची फिल्डिंग करावं लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलेत अक्षरशः आपण पाहिले असेल टीम बोरकर संघ. 2 मध्ये 15 धावा. 2 मध्ये 15 धावेची गरज. नशिबावर आता अवलंबून राहायला लागेल. कारण सुरुवात खराब झाली. नागेश बाद झाला, आदिल बाद झाला, त्यानंतर ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 मध्ये 15. हेलिकॉप्टर उडता क्षणी खतर लँड झालाय. सिंगल्स मिळेल. 1 मध्ये 14 धावीची गरज. आता मात्र नाही की थेट एक पाऊल पाठी आहे. 1 बॉल वरती घडेल काय? सामना जिंकला टीम अजय 74 टीएमसीसी बोरका संघाने जिंकून जवळ नक्कीच दाखल झालाय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन टीम, हार्ड लक. दिव्यान 11 थल संघ हा प्रवास मात्र नक्कीच इथपर्यंत राहिला. धन्यवाद. चला पांदिवे आणि 17 दोन टीमचे कॅप्टन आमचा आवाज नक्की